आज महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना शासन मान्यता प्राप्त शाखा अमरावती 5 डिसेंबर 2024 रोज सकाळी 10 वाजता कामगार कल्याण मंडळ प्रशांत नगर बगीचाजवळ येथे भव्य रक्तदान शिबिर व दिव्यांग कार्यशाळेचे दिव्यांग दिवसानिमित्त आयोजन करण्यात येत आहे। याबाबत दिव्यांग दिवस साजरा करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली आहे। भव्य रक्तदान शिबिर, दिव्यांग प्रावीण्य प्राप्त व्यक्तींचा सत्कार, दिव्यांग सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार व दिव्यांग कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने दिव्यांग कर्मचारी उपस्थित होते। रक्तदान शिबिर समितीचे अध्यक्ष विलास शिंदे, सुभाष चव्हाण, दिलीप वसू, राजेंद्र देशमुख, दर्शन धानोरकर, सौ नीलिमा गरपाल मॅडम, सौ सुनंदा कवाने मॅडम, सौ सुनीता शंकरराव मेश्राम, स्मिता चौधरी, करुणा बनसोड, मनोरमा वासुदेव लोते, अंजू दामोदर, मकेश्वर शहाजा, परवीन पठाण, संगीता चौरे, विलास कुटेमाटे, प्रशांत शिंदे, भूषण श्रीराव, पुरुषोत्तम पावडे, सुनील तायडे, उमेश बासरे, अशोक पोकळे, मारुती मुळे, रुपाली खोब्रागडे, रामकृष्ण चिखलकर, अब्दुल तौसिफ, विनोद रोतडे, मारुती भेरडे, विजय वर्मा, पुरुषोत्तम पावडे, निखिल खवले, प्रतीक ढवळे, मनोज बनारसे, संतोष कुकडे मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते। आणि आता जो 5 तारखेला आपण कार्यक्रम घेणार आहे तो कार्यक्रम आपला यशस्वी होणार आहे, कारण आपण लोकच पक्के आहे सगळेजण। शिक्षक तर आम्ही भरपूर आहे आणि भरपूर राहणारच आहे, पण तुम्ही आमच्यासोबत भेटले, एकत्र मेळ आला आणि हा सगळ्यात महत्त्वाचा येतो आहे। कसं आहे की हा मेळ एकदम महत्त्वाचा आहे आणि 5 डिसेंबरला सुद्धा आपण काय करू, प्रत्येक तालुक्यातला एक निवडून एकच अमरावतीतला जरी आपण बोलला, चिखलदऱ्यातला आणि त्याला सांगू एकाला की तू जमा करा अमरावतीतली, तू भातकुलीतले जमा कर, सगळ्या डिपार्टमेंटचे जमा करून मग आपण मोठी संघटना तयार करू। कारण आपण दिव्यांग लोक खूप आहे, एसटी महामंडळाला सगळीकडे आहेच ना, त्याच्यामुळे ते विषय नाही। आणि इतकं चांगलं वाटलं सर की चला आता आपल्या भावाची दिवाळी आहे, लाडक्या बहिणी म्हणून आम्ही आलो इथं आणि खरंच खूप चांगलं वाटलं नियोजन केलं। आम्ही पण त्याच्या 500 रुपयाची जी गोष्ट तुम्ही 1000 मागितले, आम्ही त्याला तयार आहे, कारण आपल्याला मिळून जाणार काम आणि आपला आता आमच्या बंदीच्या कामाला एवढा हे मिळून येणार काय पाहिजे अजून। आपले सगळे लोक चांगले आहे, मस्तपैकी एखादी ट्रीप काढून आनंदाने राहू, आनंदाने समोर जाऊ। देशमुख सर, बसू सर आपल्या पाठीशी आहेत, त्याच्यामुळं पठाण मॅडम आहे माझे, आम्ही सगळे अमरावतीचे शिक्षक, अमरावती जिल्ह्यातले शिक्षक तुमच्यासोबत आहेत। हे विषय तुम्ही बोलवा, 2006 पासून मी देशमुख सरांना जुळलेली आहे। मला असं वाटतं सरांनी मला कधी फोन केला की तयार नात्या मैत्रिणी कधी फोन केला शाळेत मॅडम के मुद्दाम फोन करत नाही, कारण त्याची तब्येत मुद्दाम करत नाही, चौरे मॅडम, अंजुताई मुळे सगळे लोक सगळ्यांना आम्ही एकमेकांना फोन करून आम्ही येतो। तुम्ही काहीच काळजी करू नका, चव्हाण सर, शिंदे सर कधी बोलवा आम्ही तयार। संघटना आतापर्यंत 2003 पासून तर आतापर्यंत ही संघटना अतिशय आणि विशेष म्हणजे आम्ही रिटायर झाल्यावर एक चांगली मंडळी आम्हाला तुमच्यासारखे जे आरोग्य विभागाचे शिंदे साहेब आहे यांनी मी पाहून राहिलो गेल्या 2-3 महिन्यापासून। चव्हाण साहेब आहे यांनी इतकं संघटन निर्माण आहे, तुमचा आमचा परिचय नव्हता जास्त, आरोग्य विभागाचे होते आमच्या परिचय, आमचे मेंबर, पण तुमचा परिचय नव्हता, पण यांनी दोघांनी चांगलं संघटन निर्माण केलं यावं, तर त्याच्यामुळं आपल्या संघटनेची ताकद वाढली। माझी विनंती अशी राहील, ज्या दिवशी संघटनेची कार्यकारिणी होईल असा माणूस निवडा तो खरोखरच मनातून त्याची काम करण्याची इच्छा आहे, त्याला कायद्याचा अभ्यास आहे, टीआरचा अभ्यास आहे, तो अधिकाऱ्यासंग बोलू शकतो, वेळ देऊ शकतो। महत्वाचा याच्यात मुद्दा वेळ देत नाही, तर मग माय जमतच नाही, मी येऊ नाही शकत, मग काही कारणच दाखवते, हेच असंच आहे असंच आहे, वेळ देऊ शकतो नाही। वाटल्यास तुम्ही 10 जणांची अशी टीम तयार करा, आम्हाला जर वेळ असला आम्हाला तुम्ही केव्हाही बोलवलं तर आम्ही अधिकाऱ्याला भेटायला आले तयार आहे, पण तुमची अशी 10-15 जणांची अशी टीम तयार करा की तुम्हाला निवेदन द्यायचं असलं का ते 10 जण तयार असले पाहिजे। 10 जणांचा एक म्हणजे त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो वेगळा पडतो। शिंदे साहेब आणि चव्हाण साहेब जर गेले कसं ते अधिकाऱ्याला म्हणजे तेवढं इम्प्रेशन पडणार नाही, हे दोघंच आहे का नेहमी संघटना एवढीच आहे का, तुम्ही 10 जण जर त्याच्या कॅबिनमध्ये खेळले तर त्याचं एक वेगळं नैतिक वजन पडतं, म्हणून इफेक्ट वेगळा पडतो।
वाटल्यास तुम्ही शहरातल्याच घ्यायची मागुरातीची प्रभाव. कारण की बाहेरचा जर घेतला तुम्ही चांदूर बाजार म्हणा, तिकडे धार्मिक चांदूर येऊ नाही शकत, पोहोचू नाही शकत वेळेवर. तुमच्या अमरावतीचेच घ्या, तर संघटना जोमानं चालू द्या. आणि दुसरा मी मुद्दा या ठिकाणी नमूद करतो, तुम्ही कामं करता. शिंदे साहेब आता ते इलेक्शनची ऑर्डर आहे, मी ते व्हॉट्सअपवर वाचत असतो. त्यांनी पहिलं पत्र दिलं निवडणूक आयोगाले, कलेक्टरले, पण त्यांनी प्रसिद्धी केली नाही. आणि या प्रसिद्धीला फार महत्त्वाचं आहे. आम्ही कामं केले म्हणून आम्ही प्रसिद्धी दिली, म्हणून आपली संघटना ग्रामीण भागात पोहोचली, तालुक्याच्या ठिकाणी पोहोचली. म्हणून प्रसिद्धी द्या. समजा जर तुमच्याजवळ कोणी माणूस नसा प्रसिद्धी द्या असेल तर मला पाठवा, मी सगळ्या पेपरला बातम्या लावतो. यांनी जर पहिलेच माझ्याजवळ पाठवली असती तर बा असं असं निवेदन दिलं, लगेच बातमी आली असती ते बा या अपंग कर्मचारी संघटनेच्या प्रयत्नाला यश म्हणून कोणाकोणा निवेदन दिलं. म्हणून प्रसिद्धी महत्त्वाची. आपण काम करून राहिलो ना, खोटी प्रसिद्धी करून राहिलो का? आपण कामं काहीच नाही करून राहिलो, निवड कागदावर आपण असं करत नाही ना. मग आपण कामं करून राहिलो ना, कामं करून राहिलो तर ते प्रसिद्धी त्याची व्हायलाच पाहिजे. जोपर्यंत प्रसिद्धी होत नाही लोकांपर्यंत तुम्ही पोहोचणार नाही. म्हणून प्रसिद्धी द्या. कामं तर करताच तुम्ही, पण प्रसिद्धी द्या. दुसरा त्यानंतर या ठिकाणी मुद्दा उपस्थित झाला तुमची रजा. आता रजासाठी आता जाणारच आहे, रजा मंजूर करण्यासाठी तुमची रजा मंजूर होईल. पण माझं म्हणणं कसं आहे शिंदे साहेब, चव्हाण साहेब, एक तुम्ही उपस्थिती पत्रक छापा. जो या अधिवेशनाला, या कार्यशाळेला, या मेळाव्याला उपस्थित राहील त्यांनाच तुम्ही उपस्थिती पत्रक द्या. रजा जर तुम्ही मंजूर करून विभागीय अधिकाऱ्याकडून तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ड्युटीवर जॉईन व्हा त्या तुम्हाला उपस्थिती पत्रक मागते ते. मग तुम्ही कार्यशाळेसाठी हे मागितली ना, कार्यशाळेसाठी तुम्ही मागितली ना सुट्टी, तुम्ही उपस्थिती पत्रक टाकावं लागेल तुम्हाला तुमच्या कार्यालयात गेल्यानंतर खाते प्रमुख आले. आणि उपस्थिती पत्रक तयार करायचे कॅम्प्युटर करून आणि उपस्थिती पत्रक त्यांनाच द्या हजर राहील. नाही तर कसं ते आम्हाला अनुभव आहे. ज्यावेळेस आमचं अधिवेशन पंढरपूरला झालं अजून पुढे झालं शिर्डीला झालं होतं, काही लोक इथं घरीच बसले आणि ते उपस्थिती पत्रक मागितले. ते अधिवेशनाची पावती नाही काढली, द्यायला नाही पाहिजे ना. घरी बसले, सुट्टी घेतली, म्हणून असं जे तुमचे हजर राहील तुम्ही जे हजर राहील त्यांनाच उपस्थिती पत्रक द्या. कारण की तुमच्याजवळ नोंद राहील. माझं मत कसं आहे, तुम्ही एक रजिस्टर केल्यापेक्षा एक कॅम्प्युटर करा, बुकलेट तयार करा. म्हणजे एक वेळा तुम्ही कॅम्प्युटर केली त्याची झेरॉक्स करा, 25 पेज प्रती असते ते. त्याच्यात अनुक्रमांक, उपस्थित असणाऱ्याचं नाव, त्याच्यानंतर अपंग कशानं आहे त्याचा पत्ता, समजा तुमच्या डिपार्टमेंटचे नाव माहीत होऊन जाते आणि मोबाईल नंबरच स्वाक्षरी. म्हणजे तुम्हाला ते आकात बसायला एक माणूस ठेवा नाही लागणार. रजिस्टर करा, मग आकार तुम्हाला एकच वेळ करा कापी, त्याच्यात 20 रुपयाची तुम्हाला फक्त एक कापी काढावं लागेल. हां तुम्ही करता काय? बरं मॅडम त्याचं उपस्थित तुमचं नाव नाही, नोंदणी प्रमाणपत्र, नोंदणी पत्रक समोरच्या पेजवर कॅम्प्युटर करून नाव टाकायचं, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना. त्याच्यात वर वाटल्यास नाव असेल जर मी महाराष्ट्र अपंग कर्मचारी संघटना जिल्हा शाखा अमरावती, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त, उपस्थिती पत्रक समोरच्या कॅम्प्युटर मॅडमच करते. 25-30 बुकलेट तयार करून घ्या.